हाय गाईज, आज आहे 24 नोव्हेंबर. आता रात्रीचे 3 वाजलेत. उद्या 25 नोव्हेंबर मला ब्राईड होती, त्यामुळे मी माझ्या फ्रेंड्सला घेऊन आले लवकर, दोघींनाही, व माझ्या बॅगा खाली घेऊन आले. त्यामुळे आम्हाला 5:30ला निघायचं होतं इथून, आणि आम्ही मग इथून निघालो. चिखलीला जायचं होतं, 1 तासाचा प्रवास होता. तिथं गेलो, पोहोचलो. गडबड लय होती, पटकन आम्हाला आवरायचं होतं तिचं, कारण आम्हाला 7 वाजता तिच्या कार्यालयात पोहोचायचं होतं. फर्स्ट लुक आम्हाला फर्स्ट लवकर केला. बघा, तिचा आम्ही मग सेटअप लावून घेतला. तिला ही फर्स्ट लुकची साऊथ इंडियन साडी, त्यानंतर जरा मेकअपचे प्रोडक्ट आपला सगळा सेटअप करून घेतला, व तिची स्किन प्रिपरेशन मी करायला घेतली. तुम्ही बघू शकता, थोडी ब्राईडला अशी स्किन केअर आधी करावी लागते, कारण मेकअप बेस चांगला बसण्यासाठी. पुढं मग तिचा मेकअप मी डन करून घेतला. बघू शकता की ती किती सुंदर दिसते. तिची हेअरस्टाईल पण खूप छान झाली, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही इथून निघालो, कारण आम्हाला आता कार्यालयावर पोचायचं होतं, कारण तिची आता हळद होती. त्यामुळे आम्ही पटकन तिथून निघालो, गडबड केली व कार्यालयात पोचलो. हे सेटअप आहेत तिचे दोन्ही, हळदीचे विधीचे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर तिचं पटकन पुढचा लुक करण्यासाठी तयारी केली. त्यात ती घागरा घालणार होती. तिला हेअरस्टाईल युनिक पाहिजे होती, म्हणून मी युनिक हेअरस्टाईल केली. खूप छान दिसत होती ती. तिने ही फुलाची ज्वेलरी स्वतः केली, त्यामुळे ती खूपच अजून सुंदर दिसत होती. आणि हे वेगळंच काहीतरी तिने लुक ट्राय केलं, तर मला पण ते खूप आवडलं. त्याचा जरा दमलो होतो. पटकन पुढची तयारी करायला आम्ही वरती गेलो व तिचा पुढचा मेकअप करायला घेतला. आता तिसरा लुक होता तिचा वरमालाचा. तिला त्या अनुष्का शर्माचा तो घागरा घ्यायचा होता, तो तिने घेतला, आणि तो खूप छान दिसत होता, आणि घातला पण. एकदम खूप छान दिसत होती ती. तिची हट्ट होतं की मम्मीने आणि भावानेच सोबत यायचं. तिचं सगळं लग्न पार पडलं, आणि शेवटचा तिचा हा विधीचा लुक आहे, तोही आम्ही झटपट कंप्लीट केला, व आम्ही तिथून घरी यायला निघालो. या माझ्या फ्रेंड्स इकडे तिकडे पळतात आहेत, बघू शकता. विधीचे कार्यक्रम चालले होते, व तिथून आम्ही निघालो. येताना आम्ही पिंपरीवरून मेट्रोने आलो. एक वेगळाच अनुभव मेट्रोमध्ये. बाय.